हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिव्हिजिबिलिटी टेस्ट. याच्या अगोदरचा आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टचा व्हिडिओ आपण तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये डिव्हिजिबिलिटी 2, 3, 4 अँड 5 या 4 डिव्हिजिबिलिटीचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या राहिलेल्या डिव्हिजिबिलिटी आहे त्या आज या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेमकं काय, हा जर समजलेला नसेल कन्सेप्ट तुम्हाला, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा. तर चला मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या पुढची टेस्ट आपण 0, 2, 4, 3 अँड 5 ची डिव्हिजिबिलिटी पाहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 ची डिव्हिजिबिलिटी नेमकी काय आहे. आता 6 ची डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर इफ द नंबर डिव्हिजिबल बाय 6, इफ द नंबर डिव्हिजिबल बाय 6 it is divisible by both 2 and 3. तर बघा 6 ची डिव्हिजिबिलिटी पण खूप सोपी आहे. आता एखाद्या नंबरला 6 न कधी डिवाइड होतं, जेव्हा त्या सेम नंबरला 2 आणि 3 या दोन्ही नंबरला तिथं डिवाइड व्हायला पाहिजे. आता हे आपण पटकन कसं ओळखायचं, तर याच्यासाठी आपण 2 आणि 3 च्या डिव्हिजिबिलिटीचा अभ्यास केलेला आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर वन्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 या इव्हन नंबर पैकी कुठला पण एक नंबर असला तरी त्या नंबरला 2 न पूर्ण डिवाइड होतं. 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर पूर्ण डिजिटची सम करायची आणि ती जर सम 3 च्या टेबलमध्ये असेल तर त्या पूर्ण नंबरला 3 न डिवाइड होतं. तर मग 6 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे की एखाद्या नंबरला जर 2 आणि 3 या दोन्ही नंबरनं डिवाइड होत असेल तर ऑटोमॅटिकली त्या नंबरला 6 न सुद्धा डिवाइड व्हायला पाहिजे. फक्त इथं अट काय आहे की त्या नंबरला 2 आणि 3 या दोन्ही पण नंबरनं डिवाइड व्हायलाच पाहिजे. आता कधी कधी काय होतं बघा, 2 न डिवाइड होतं पण 3 न डिवाइड होत नाही, तर 6 न पण डिवाइड होणार नाही. कधी कधी 3 न डिवाइड होतं पण 2 न नाही होत, तरी पण 6 ला डिवाइड होणार नाही. तिथं आपल्याला 2 आणि 3 या दोन्हीही नंबरनं डिवाइड व्हायलाच पाहिजे, तरच तो नंबर 6 न डिवाइड होऊ शकतो, अन्यथा नाही. तर चला मग आपण आता मी ते एक एक्झाम्पल घेते, त्या एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. आता बघा 3812. तर आता हा नंबर आहे. पहिल्यांदा आपण 2 च्या डिव्हिजिबिलिटीनं तो होतो की नाही बघूया. आता 2 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, वन्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 या नंबर पैकी एक नंबर पाहिजे तर इथं आहे 2, म्हणजे यस 2 ना हा नंबर नक्कीच डिवाइड होऊ शकतो, कारण वन्स प्लेसला इथं 2 हा नंबर आलेला आहे. तर 2 न तर डिवाइड होऊ शकतं म्हणून एस. आता 3 न होतं की नाही ते आपण पाहूया. आता 3 + 8 11, 11 + 1 12, 12 + 2 14. मग आता 14 हा नंबर इथं ह्या प्लस होऊन होत आहे. तर मग 3 न 14 ला होऊ शकतं का, तर होत नाही, कारण 3 च्या टेबलमध्ये 14 हा नंबर येत नाही, तर 3 न इथं डिवाइड होऊ शकणार नाही. म्हणजेच की 6 न पण ह्या नंबरला डिवाइड होणार नाही. 6 च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये हा नंबर बसणार नाही, कारण 2 आणि 3 न पण डिवाइड व्हायला पाहिजे, पण इथं फक्त 2 न डिवाइड होते पण 3 न डिवाइड होत नाही, म्हणजे 3 न हा नंबर डिवाइड होणार नाही, तर 6 न पण हा नंबर डिवाइड होणार नाही. तर ही झाली एक एक्झाम्पल. आता दुसरा एक्झाम्पल आपण बघूया. आता हा नंबर आहे इथं बघा, 9300 हा नंबर मी बोर्डवरती दिलेला आहे. तर आता याच्या वन्स प्लेसला काय आहे, 0 आहे, तर मग हा नंबर 2 न डिवाइड होतो. परत 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर ऑल नंबरचं प्लस करायचं आपल्याला, म्हणजे 9 + 3 12, 12 + 0 12, 12 + 0 12. तर आन्सर काय आलेला आहे आपलं 12. तर 12 ना 3 ला डिवाइड होतं की नाही, तर यस होतं, कारण 3 च्या टेबलमध्ये 12 हा नंबर आहे. तर मग 3 न पण ह्याला डिवाइड होतं. तर याचाच अर्थ असा होतो की जर 2 आणि 3 बोथ दोन्ही पण नंबरनं जर ह्या नंबरला डिवाइड होत असेल तर
ऑटोमॅटिकली 6च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये हा नंबर बसतो. म्हणजे 6 न सुद्धा याला डिवाइड होऊ शकतो. लक्षात येते का? बघा 6ची डिव्हिजिबिलिटी खूप सोपी आहे. जर 2 आणि 3 न तो नंबर डिवाइड होत असेल तर 6 न पण तो नंबर डिवाइड होतो. त्याच्यासाठी आपल्याला 2 आणि 3ची डिव्हिजिबिलिटी लर्न असणं गरजेचं आहे. आता पुढची डिव्हिजिबिलिटी आहे ती म्हणजे 8ची. आता 8च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इफ द नंबर is divisible by 8, its ones, tens, hundreds, places will be 0 or its ones, tens, hundreds, numbers, digit is divisible by 8. आता काय म्हणले बघा, ह्या डिव्हिजिबिलिटी मध्ये 8च्या डिव्हिजिबिलिटीचे पण 2 रूल आहेत. पहिला रूल काय आहे की दिलेल्या नंबरचा 1s, 10s आणि 100 तिन्ही प्लेसेस आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. नाहीतर दुसरा एक कंडिशन आहे की 1s, 10s आणि 100 प्लेस पासून तयार होणारा नंबर हा 8 न डिवाइड होणारा पाहिजे. जर असं असेल तर त्या नंबरला 8 न डिवाइड होऊ शकतं. परत एकदा मी सांगते बघा की 8च्या डिव्हिजिबिलिटीचे 2 रूल आहेत. पहिला रूल म्हणजे 100, 10s अँड 1s प्लेस 0 पाहिजे. तिन्ही प्लेसेस 0 पाहिजे आपल्याला. कोणते कोणते? 100, 10s आणि 1. आणि दुसरा रूल असा आहे की 100, 10s आणि 1s प्लेस न तयार होणारा नंबर हा 8 न डिवाइड व्हायला पाहिजे. तरच त्या नंबरला 8 न डिवाइड होऊ शकतो. तर पहिला मी एक्झाम्पल घेते बघा, 11,000 आणि दुसरं मी एक्झाम्पल घेत आहे 8,352. हे दुसरा एक्झाम्पल आहे. आता मी इथं काय केलं बघा, 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. एक आहे पहिला 11,000 आणि दुसरा आहे 8,352. तर आता पहिला आपलं काय आहे कंडिशन की 1s, 10s अँड 100 हे तिन्ही प्लेसेस काय पाहिजे, 0 पाहिजे. तर इथं आपला हा नंबर त्या कंडिशन मध्ये बसतोय. म्हणजे हा नंबर 8 न डिव्हिजिबल आहे. पुढची कंडिशन काय आहे, 1s, 10s आणि 100 प्लेस पासून तयार होणारा नंबर कोणताच झालाय नंबर तयार बघा, 352. तर हा नंबर जर 8 न डिवाइड होत असेल, या नंबरला जर 8 न भागाकार होत असेल तर तो नंबर 8 न डिवाइड होऊ शकतो. आपण बघूया इथं 8 न करून इथं होतं की नाही ते. 8च्या टेबल मध्ये 35, 8च्या टेबल मध्ये 35 नाही 32 आहे. तर 8 4 जा 32, सबट्रॅक्ट केलं 3, हे 2 खाली, 8 4 जा 32, मायनस केलं 0 आणि 0 म्हणजे रिमाइंडर 0 आलाय. याचाच अर्थ ह्या नंबरला पूर्ण 8 न डिवाइड झालेलं आहे, कारण की इथं रिमाइंडर 0 आलाय. तर यस, ह्या पण नंबरला 8 न डिवाइड होऊ शकतं. म्हणजे खूप सिंपल आहे बघा 8ची डिव्हिजिबिलिटी. पण 8ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, एक तर 100, 10s, 1s तिन्ही डिजिट 0 पाहिजे, किंवा 100, 10s आणि 1s पासून बनणारा नंबर हा 8 न पूर्ण डिवाइड व्हायला पाहिजे. पूर्ण डिवाइड व्हायला पाहिजे म्हणजे रिमाइंडर त्याचं 0 0 आलं पाहिजे. तर तो नंबर हा 8 न डिवाइड होऊ शकतो, म्हणजे होल नंबर. लक्षात आलं का तुमच्या? चला, तर आता आपण पुढची डिव्हिजिबिलिटी पाहूया. मग पुढची डिव्हिजिबिलिटी आहे 9. आता 9ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 9च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा 8ची डिव्हिजिबिलिटी आपली झालेली आहे. आपली 6 आणि 8 ची झाली. आता 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट झालं. तर 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, इफ द नंबर is divisible by 9, its numbers, digit,
सम इज डिव्हिजिबल बाय 9. तर बघा 9 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, म्हणजे जर एखादा नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरची आपण पूर्ण डिजिटची सम केली, म्हणजे सेम थोडक्यात 3 च्या डिव्हिजिबिलिटी सारखी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. 3 ची डिव्हिजिबिलिटी पण काय आहे की जेवढे डिजिट दिलेले आहेत त्या डिजिटचं प्लस करायचं, पण ती येणारी जी सम आहे ती 3 च्या टेबलमध्ये पाहिजे. पण 9 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, सेम आहे, आपल्या जेवढे डिजिट दिले तेवढ्या डिजिटचं प्लस करायचं, पण येणारी सम ही कोणत्या टेबलमध्ये पाहिजे आपल्याला, 9 च्या, कारण ही डिव्हिजिबिलिटी कोणती आहे तर 9 ची आहे. तर आपण पुढचा नंबर घेऊया. बघा पुढचा नंबर म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया, 9345. आता हे एक एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पल आपली मग 9 ची डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे, तर प्लस करायचं सगळे ह्याचे. 9 प्लस 3 12, 12 प्लस 4 काय येतं, 12 प्लस 4 16, 16 प्लस 5 21, 16 प्लस 5 काय आलेलं आहे 21. तर मग 21 हे 9 च्या टेबलमध्ये आहे का, नाही. तर मग ही पूर्ण जे आहे ते 9 न डिव्हिजिबल होत नाही, कारण ऑल डिजिटची सम आलेली आहे 21 आणि 21 हे 9 च्या टेबलमध्ये नाहीये. तर मग ह्या पूर्ण ह्याला 9 न डिवाइड होऊ शकत नाही. तर आता पुढचा नंबर घेऊया. बघा आपण आता बघा 9513 हा नंबर आहे. आता ह्या नंबरची प्लस करून बघूया आपण काय येते. 9 प्लस 5 14, 14 प्लस 1 15, 15 प्लस 3 18. आता प्लस काय आलेली आहे 18. तर 18 9 च्या टेबल मध्ये आहे ना, येस आहे. तर मग हा पूर्ण नंबर 9 न डिवाइड होऊ शकतो, म्हणजे येस हा 9 च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये बसतो. तर चला मग पुढची डिव्हिजिबिलिटी पाहूया आपण, 10 ची डिव्हिजिबिलिटी. 10 ची डिव्हिजिबिलिटी खूप सोपी आहे की, इफ द नंबर is divisible by 9, its ones place is 0. म्हणजे 10 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर खूप सोपी आहे 10 ची डिव्हिजिबिलिटी. म्हणजे दिलेल्या नंबरचा वन्स प्लेस आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे तो 0 पाहिजे. जर वन्स प्लेस 0 असेल तर डोळे झाकून आपण त्या आन्सरला 10 न डिवाइड होते असं समजायचं. म्हणजे एक्झाम्पल आता तुम्ही किती पण मोठं घ्या, 21 ला घेऊया आपण, 0 0 0 0 0. आता हा नंबर घेतलेला आहे, तर आपल्याला बाकीच्या इकडले नंबर बघायची काहीच गरज नाहीये, कारण वन्स प्लेसला काय आपलं 0 आहे. म्हणजे आपली डिव्हिजिबिलिटी हेच सांगते की जर तो नंबर 10 न डिवाइड व्हायचा असेल तर वन्स प्लेसला काय पाहिजे, आपल्या 0 पाहिजे. तर हा नंबर 10 न डिवाइड होतो. आता पुढचं जर एक्झाम्पल आपण एक बघितलं तर, आता हे एक एक्झाम्पल आहे. तर आता ह्या एक्झाम्पलला 10 न डिवाइड होतं की नाही तुम्ही सांगा बरं. बरोबर नाही, कारण की वन्स प्लेसला काय यायचं नाही. तर मग ह्या नंबरला 10 न डिवाइड होऊ शकत नाही. म्हणून 10 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर वन्स प्लेसला 0 हा डिजिट पाहिजे. जर वन्स प्लेसला 0 असेल तर किती जरी मोठा नंबर आला तर तो 10 न डिवाइड होतो असं आपण समजायचं आहे. आणि जर वन्स प्लेसला 0 डिजिट आला नाही तर आपण समजायचं की तो नंबर 10 न डिवाइड होऊ शकत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6, 8, 9 आणि 10 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिलेल्या आहेत. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूपच छान प्रकारे समजलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.